1975 मधील काळ्या आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि हुकुमशाही विरोधात लढा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जगदीश तुळजापूरकर यांचा भाजपा शहर उत्तर मध्यवर्ती मंडलच्या वतीनं सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना आणीबाणी विरोधी लढ्यातील ज्येष्ठ नेते जगदीश तुळजापूरकर यांनी त्या परिस्थितीतील आठवणी सांगितल्या। जगदीश प्रल्हाद तुळजापूरकर, मूळ संघाचा स्वयंसेवक आणि नंतर अनेक जबाबदाऱ्या घेत घेत भारतीय जनता पार्टीत आलो। हा सगळा झाला पूर्व इतिहास। आज ज्या विषयाची मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे तो काळ मला फक्त आपल्या समोर थोडासा उभा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। 50 वर्षापूर्वी आज या घटनेला बरोबर 50 वर्ष झाली। नवीन पिढीला तर हा इतिहास माहीत असेल का नाही मला माहिती नाही, परंतु जे माझ्यासारखे आता 70-75च्या आसपास आहेत त्या सगळ्यांना मात्र हा सगळा इतिहास माहीत आहे। या देशामध्ये स्वतःची राजवट टिकवण्यासाठी अत्यंत निर्घृणपणे किंवा ज्याला लोकशाहीचा खून करून आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाने आणि त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी या देशावर आणीबाणी लादली। 25 जून हा तो काळा दिवस आहे आणि त्या काळ्या दिवशी संबंध एका रात्रीत सर्व देशाचं चित्रच पालटलं। जी एक लोकशाही म्हणून आम्ही जे मिरवत होतो त्या लोकशाहीला काळेमा फासणारी घटना त्या दिवशी घडली आणि त्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रांची गळचेपी केली गेली। वृत्तपत्र छापायला बंदी, त्या बातम्या आता सरकार जे सांगेल त्या छापायच्या। हजारो नव्हे लाखो कार्यकर्त्याचे असे तू हिमाचल, काश्मीरपासून कन्याकुमारीपासून गुजरातपासून आसामपर्यंत सर्व प्रचंड कार्यकर्त्यांची धरपकड त्या रात्री केली गेली। अनेक कुटुंब त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारात उद्ध्वस्त झाली। अचानक आलेला घाला होता, आणीबाणी लागेल्याने देशात असं काय होईल आणि आपल्या घरच्या तुरुंगात जावं लागेल असं खरंच त्या घरच्यांना कधी वाटलं नसेल, परंतु ती एक अत्यंत विनाशकारी घटना इंदिरा गांधींनी केली। हजारो कार्यकर्ते जेलमध्ये गेले आणि ही आणीबाणी त्या दिवशीपासून लागू झाली। कारण काय होतं ह्या सगळ्या प्रकारात, आपण इतिहासाचा हे घ्यायचं म्हटलं फक्त आपली स्वतःची काँग्रेस पक्षाची राजवट ह्या देशावर राहावी म्हणून। कारण त्याच्या आदल्या दिवशी एक घटना अशी घडली होती की इंदिरा गांधींना अलाहाबाद हायकोर्टाने 6 वर्षासाठी निवडणूक लढवायला बंदी घातली होती आणि आता आपण पुन्हा या देशाचे पंतप्रधान होणार नाही म्हणून त्यांनी इतक्या टोकाचं आणि अत्यंत क्रूर त्याचं पाऊल उचललं। अनेक कार्यकर्ते या सगळ्या ह्याच्यात नंतरच्या काळामध्ये तुरुंगात डांबले गेले। 19 महिने लोकांना तुरुंगात राहावं लागलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ह्या सगळ्या विरोधात आवाज उठवला आणि देशभर सत्याग्रहाची मोहीम सुरू केली आणि त्या मोहिमेत मी पण एक संघाचा स्वयंसेवक म्हणून या आणीबाणीच्या विरोधात माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते, माझ्याबरोबर सोलापुरातले माझे 5 कार्यकर्ते होते। आम्ही सगळ्यांनी मिळून कलेक्टर कचेरीच्या समोर निदर्शनं केली, नव्हे ती आवारात केली। आवारात जायला जिथं माणसं घाबरायची होती त्या काळात आम्ही आज जाऊन निदर्शनं केली आणि ह्या आणीबाणीचा निषेध केला। अशी आणीबाणी पुन्हा या देशात परत कधीही लागू नये कुठल्याच पक्षाने, कुठल्याच राजवटीने, म्हणून थोडासा स्मृतीला उजाळा देण्याचा हा प्रयत्न केला। या सर्व घटनेचा आता त्या काळी आणि आजही आम्ही तीव्र निषेध करतो आणि आज त्या काळात जी त्यांनी आणीबाणी लावली, हजारो कुटुंब उद्ध्वस्त केली, हजारो जणांना परागंदा व्हावं लागलं, लाखो कार्यकर्ते आपलं काहीही कारण नसताना त्यांना देशोधडीला जावं लागलं आणि वृत्तपत्रांची जी त्यांनी गळचेपी केली, सगळं स्वातंत्र्यच हिरावून घेतलं। त्याचा परिपाकच असा आहे, तो शाप जो इंदिरा गांधीला आणि त्यांच्या पक्षाला लागला आणि म्हणूनच त्यानंतर त्या पक्षाची सत्ता या हिंदुस्थानमधनं संपूर्णपणे निघून गेली। आज नावाला बोटाला मोजण्यावेळ्या जागा आणि बोटावर मोजण्यावेळी राज्य आज त्यांच्या ताब्यात आहे। पण एक दिवस अटलजी म्हणाले त्याप्रमाणे या देशातनं काँग्रेस पूर्णतः संपलेली असेल। काँग्रेस संपावी म्हणून आणीबाणी हे करू नका। या देशाचं स्वातंत्र्य अबाधितच राहिले पाहिजे, लोकशाही जिवंतच राहिली पाहिजे। लोकशाहीवर जर कोणी हल्ला करत असेल तर पक्ष कुठलाही असो तर त्याच्याशी मुकाबला हा सगळ्यांना करावाच लागेल। भविष्य काळात तरी आणि पुढच्या पिढीला त्रास होऊ नये म्हणून आपण या सगळ्या गोष्टीचा निषेध करूया आणि एक
छोटीशी आठवण मला या निमित्ताने सांगण्याचा मी जो प्रयत्न केला तो आपण स्वीकारावा एवढी विनंती. धन्यवाद. आपल्या हक्कासाठी आणि देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यासाठी शहर उत्तर मध्यवर्तीचे अध्यक्ष दत्तात्रय बडगू, शहर उपाध्यक्ष प्रशांत पत्तेपूरकर, चिटणीस अनिल कंदलगी, मंडल चिटणीस विजय मद्दा, मंडल उपाध्यक्ष दशरथ बापट,